नमस्कार आदाब, न्यू विदर्भ स्वदेशी न्यूजमध्ये आपले सर्वांचे स्वागत। मुख्य संपादक अमीन खान यांची रिपोर्ट। जळगाव जामोदात भाजपचा मोठा संघटनात्मक मास्टरस्ट्रोक, निलेश शर्मा BLA 1 पदावर विराजमान। जळगाव जामोद, भारतीय जनता पार्टीने मतदार यादी पुनर्निरीक्षण अभियानाच्या पार्श्वभूमीवर जळगाव जामोद विधानसभा क्षेत्रात मोठा संघटनात्मक निर्णय घेतला असून निलेश शर्मा यांची BLA 1 विधानसभा प्रमुख पदावर दमदार नियुक्ती करण्यात आली आहे। या नियुक्तीमुळे स्थानिक राजकारणात नव्या समीकरणांची चर्चा रंगू लागली आहे। आज दिनांक 26 मार्च 2026 रोजी जाहीर झालेल्या नियुक्तीपत्रावर प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची अधिकृत स्वाक्षरी असून पक्षाच्या धोरणात्मक दृष्टिकोनातून ही नियुक्ती अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे। आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मतदार यादी शुद्धीकरण आणि संघटन बळकटीकरणासाठी हा निर्णय गेम चेंजर ठरण्याची शक्यता वर्तवली जात आहे। निलेश शर्मा यांच्या नियुक्तीमुळे जळगाव जामोद विधानसभा क्षेत्रात भाजपला नवसंजीवनी मिळणार असल्याची भावना कार्यकर्त्यांमध्ये व्यक्त होत आहे। बूथस्तरावर पक्षाची पकड अधिक मजबूत करण्यासाठी BLA 1 ची भूमिका निर्णायक मानली जाते आणि याच भूमिकेत आता निलेशदादा प्रभावी कामगिरी करतील असा विश्वास व्यक्त केला जात आहे। यासोबतच BLA 2 पदांच्या नियुक्त्यांसाठी जिल्हाध्यक्ष, स्थानिक आमदार व पदाधिकाऱ्यांशी समन्वय साधून पुढील रणनीती आखण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत। त्यामुळे संपूर्ण विधानसभा क्षेत्रात संघटनात्मक हालचालींना वेग येणार आहे। नवीन जबाबदारी मिळाल्यानंतर निलेशदादा शर्मा यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण तसेच प्रदेश सरचिटणीस आमदार डॉक्टर संजय कुटे यांचे मनापासून आभार मानले। पक्षाने दिलेला विश्वास सार्थ ठरवून अभियान यशस्वी करणारच असा ठाम निर्धार त्यांनी व्यक्त केला। एकूणच जळगाव जामोदमध्ये भाजपने घेतलेला हा निर्णय केवळ नियुक्ती नसून आगामी राजकीय रणसंग्रामासाठीची जोरदार तयारी असल्याचे मानले जात आहे।